जेव्हा कोणत्याही देशाला त्याच्या आसपास शत्रू राष्ट्रांनी घेरलेले असेल त्यावेळी आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी त्या राष्ट्राला नेहमी दक्ष राहावे लागते. अशीच अवस्था इस्रायलची होती. त्याच्या आसपासची अरब राष्ट्रे इस्रायलचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आकाशपाताळ एक करत होती. अशावेळी अरब राष्ट्रांमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर मोसाद बारकाईने नजर ठेवून होती. अशातच सोव्हिएत संघाने विकसित केलेले MiG-21 हे लढाऊ विमान इराकसह इतर अरब राष्ट्रांच्या हवाई दलात दाखल झाल्याचे कळताच इस्रायली सरकार आणि इस्रायली हवाई दलात खळबळ उडाली. त्याला कारणही तसेच होते. MiG-21 हे त्या काळातील सर्वात आधुनिक लढाऊ विमानांपैकी एक होते, पण त्याच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल सोव्हिएत संघाने कडक गुप्तता बाळगली होती. जर शत्रू दलाच्या महत्त्वाच्या हत्याराविषयी माहितीच नसेल तर त्याविरुद्ध उपाययोजना तरी कशा करणार? त्यामुळे मोसादने अरब राष्ट्रांमधून चक्क एक MiG-21 लढाऊ विमानच पळवून आणण्याची योजना आखली आणि ती तडीसही नेली. त्याच ऑपरेशन पेनिसिलिनची माहिती आज आपण पाहणार आहोत. MiG-21 हे विमान सोव्हिएत संघाने विकसित केले होते, पण पोलादी पडद्यात दडलेल्या सोव्हिएत संघामध्ये घुसून MiG-21 ची माहिती मिळवणे अशक्यप्राय होते. म्हणूनच मोसादने अरब राष्ट्रांवर आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने इजिप्तवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी मोसादने इजिप्तमधील आपल्या हेरगिरी जाळ्याला कार्यान्वित केले. 1958 पासून मोसादचे हेरगिरी जाळे जॅक टॉमस याच्या नेतृत्वात कार्यरत होते. टॉमसला मोसादकडून इजिप्तचे MiG-21 विमान पळवण्याच्या योजनेवर काम करण्याचा आदेश देण्यात आला. टॉमसने इजिप्शियन वायुदलातील एक पायलट हना कार्लोस याला $10 लाख देण्याच्या बदल्यात MiG-21 पळवून आणण्यास राजी केले. पण अचानक काय झाले कुणास ठाऊक. कार्लोस रातोरात पलटला. त्याने ही बातमी आपल्या वरिष्ठांना दिली आणि त्यांनी ती बातमी इजिप्शियन गुप्तहेर विभागाला दिली. टॉमस पकडला गेला आणि त्याला फासावर लटकवण्यात आले. अशा प्रकारे MiG-21 पळवून आणण्याचा हा पहिला प्रयत्न फसला होता. पण हार न मानता मोसादने आपले प्रयत्न चालूच ठेवले. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा इजिप्शियन वायुदलातील एक पायलट कॅप्टन अब्बास हिलामी याला आपल्या बाजूला वळवले. हिलामी काही कारणाने नासेर सरकारवर नाराज होता आणि म्हणूनच तो इस्रायलला मदत करण्यास तयार झाला. पण कॅप्टन हिलामी याने MiG-21 न पळवता त्याऐवजी दुसरेच एक विमान पळवून इस्रायलला नेले. MiG-21 ची वाट पाहणाऱ्या इस्रायली अधिकाऱ्यांची निराशा झाली. मोसादचा हा दुसरा प्रयत्नही फसला होता. सलग 2 अपयशांमुळे मोसादचा अरब राष्ट्रांमधील दबदबा थोडा कमी झाला होता. तसेच अरब राष्ट्रांमधील कोणताही पायलट आता MiG-21 विमान पळवून इस्रायलला नेण्यास धजावणार नव्हता. पण हार मानेल ती मोसाद कसली. प्रयत्न चालूच होते. अशातच इस्रायलच्या पॅरिसमधील दूतावासात एक अनोळखी व्यक्ती आली. त्या व्यक्तीने MiG-21 पळवण्याच्या संदर्भात दूतावासाला युसुफ नावाच्या एका इराकी ज्यूचा फोन नंबर दिला आणि त्याच्याशी संपर्क करायला सांगितले. पॅरिस दूतावासाने याचा सविस्तर अहवाल ताबडतोब तेल अवीवला पाठवला. मोसादचे संचालक मीर एमित वगळता सर्वांचा त्या अनोळखी व्यक्तीवर संशय होता. इराकच्या गुप्तहेर खात्यानेच हा सापळा रचला आहे अशी इतरांची खात्री होती. पण मीर एमित यांनी मात्र हा धोका पत्करत ही मोहीम पुढे न्यायचे ठरवले. त्यानुसार इस्रायली सैन्यात पॅराट्रूपर म्हणून काम केलेल्या जोसेफ मनसूर नावाच्या हेराला या कामासाठी नेमण्यात आले. मोसादचे लक्ष आता इजिप्तवरून इराकवर केंद्रित झाले होते. मनसूर हॉस्पिटल्सना लागणाऱ्या एक्सरे मशीनचा ब्रिटिश व्यापारी म्हणून इराकची राजधानी बगदादला गेला. त्यासाठी मनसूरने निरनिराळी एक्सरे मशीन्स आणि त्यांची कार्यपद्धती यांचे रीतसर प्रशिक्षणही घेतले. बगदादला आल्यावर मनसूरने लगेचच युसुफला फोन न करता सुरुवातीला निरनिराळ्या हॉस्पिटल्सना भेट देऊन आपल्या कंपनीच्या एक्सरे मशीनची माहिती द्यायला सुरुवात केली. तसेच त्याने इराक सरकारच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांच्याही भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. आपले ब्रिटिश व्यापारी म्हणून इराकमध्ये व्यवस्थित बस्तान बसले आहे याची खात्री झाल्यावर मनसूरने युसुफशी संपर्क साधला. युसुफची आणि त्याची दुसऱ्या दिवशी भेट झाली. युसुफ हा एक गरीब इराकी ज्यू होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला बगदादमधील एका श्रीमंत ख्रिश्चन कुटुंबात नोकर म्हणून काम करायला ठेवले होते. आयुष्यभर प्रामाणिकपणे त्या कुटुंबाची सेवा करता करता तो सुद्धा त्या कुटुंबाचा एक भाग झाला होता. त्या कुटुंबाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीचा सर्वात मोठा मुलगा मुनीर रदफा
हा इराकी वायुदलात डेप्युटी स्क्वॉड्रन लीडर या पदावर कार्यरत होता. मुनीर ख्रिश्चन असला तरी तो एक देशभक्त इराकी होता. याच सुमाराला इराक सरकारने अल्पसंख्य असलेल्या ख्रिश्चन समाजाला दडपायला सुरुवात केली होती. मुनीरचे कुटुंब श्रीमंत आणि प्रतिष्ठित असल्याने सुरुवातीला या दडपशाहीची झळ त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचली नव्हती. पण आज ना उद्या आपल्यावरही ही वेळ येणार हे मुनीर जाणून होता. इराकमध्ये आपल्याला भवितव्य नाही हे त्याला कळून चुकले होते. त्याचवेळी युसुफने इस्रायलला मदत करण्याविषयी मुनीरचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही MiG-21 विमान पळवण्यासारखे धाडस करण्याच्या मनस्थितीत मुनीर अजून तरी नव्हता. मोसादने यावेळी बगदादमध्ये मोसादसाठी काम करणाऱ्या एका अमेरिकन महिला एजंटची मदत घेतली. त्या सुंदर आणि बुद्धिमान एजंटने मुनीरची ओळख करून घेतली आणि अल्पावधीतच मुनीरसुद्धा तिच्याकडे आकर्षित झाला. मित्रत्वाच्या नात्याने मुनीर तिच्याशी विविध विषयांवर सल्लामसलत करू लागला. काही दिवसांनी त्या महिला एजंटने मुनीरला युरोपच्या सहलीवर नेले आणि तेथे इस्रायलसाठी काम करण्यासाठी मुनीरचे मन अखेर वळवले. पैशासोबतच आपल्या भल्या मोठ्या कुटुंबाला सुखरूप इराक बाहेर काढावे ही त्याची प्रमुख मागणी होती. पण त्याचबरोबर मोसादला हे जमेल का अशी शंकाही त्याला होती. आपल्या कार्यक्षमतेवर मुनीरचा विश्वास बसावा यासाठी मोसादने त्याला वेशभूषा बदलून इस्रायलला नेले. तेथे विमानतळावर स्वतः मोसादचे संचालक मीर एमित आणि इस्रायली वायुसेनेचे प्रमुख त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मुनीर यामुळे भारावून गेला. त्याला मोसादला माहिती असलेली इराकी वायुसेनेची सर्व माहिती दाखवण्यात आली. तसेच मुनीरच्या सर्व कुटुंबाला सुखरूप इराक बाहेर काढण्यात येईल याची खात्रीही देण्यात आली. या सर्वांमुळे मुनीर चांगलाच प्रभावित झाला. त्याचवेळी इराकमधून MiG-21 कसे पळवून आणायचे यावरही प्राथमिक चर्चा झाली. ही योजना तडीस नेण्यासाठी मुनीरला स्वतःची बदली बगदाद विमानतळावर करून घ्यायची होती. कारण MiG-21 विमाने ही फक्त बगदाद विमानतळावरच तैनात होती. काही दिवसांनी मुनीरने आपली बगदाद विमानतळावर बदली झाल्याची बातमी देताच मोसादने ऑपरेशन पेनिसिलिनच्या कामाला वेग दिला. मोसाद चाहेर मनसूरला मदत करणे, मुनीरच्या कुटुंबाला सुरक्षितपणे इराक बाहेर काढणे आणि एकूणच ऑपरेशन पेनिसिलिनच्या यशासाठी मोसादने 5 टास्क फोर्सेसची स्थापना केली. सोव्हिएत संघ अरबांना मदत करत असला तरी त्याचे इस्रायलशी सुद्धा राजकीय संबंध होते. हे संबंध खराब करण्याची इस्रायलची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे MiG-21 विमान पळवून आणण्यामध्ये इस्रायल तसेच मोसादचा हात उघड होऊ नये म्हणून मोसादने मुनीरने हे काम वैयक्तिक कारणामुळे केले आहे अशा आशयाचे मुनीरच्या बनावट सहीचे पत्र इंग्रजी साप्ताहिकांना पुरवण्याची तयारी केली. मोसादने अत्यंत बारकाईने या मोहिमेची आखणी केली होती हे मात्र खरेच. 15 ऑगस्ट 1966 सकाळी 7:30 मुनीरने बगदाद विमानतळावरून MiG-21 विमान घेऊन उड्डाण केले, कधीच परत न येण्यासाठी. बरोबर 20 मिनिटांनी म्हणजे 7:55 मुनीरचे MiG-21 विमान इस्रायलमधील हजोर विमानतळावर सुखरूप उतरले. ऑपरेशन पेनिसिलिन यशस्वी झाले होते. इस्रायली तंत्रज्ञांनी या विमानाचा एकदम कसून अभ्यास केला आणि या विमानाची इत्थंभूत वैशिष्ट्ये जाणून घेतली. या बळावरच इस्रायलने पुढे 1967 मध्ये 6 डे वॉरमध्ये अरबांची दानादान उडवली. खूप खूप धन्यवाद.